ठाणे शहराचा वाढता विस्तार आणि नागरी गरजा लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही ठाणे शहर विकास समिती नियुक्त करण्यात यावी अशी आग्रही मागणी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे। या अंतर्गत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे। पारदर्शक विकासासाठी समितीची गरज पत्राद्वारे उपमहापौरांनी व्यक्त केली आहे। सध्या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे, मात्र केवळ सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं न उभारता शहराचा विकास सर्वसामान्य ठाणेकरांना केंद्रस्थानी ठेवून होणं आवश्यक आहे। मुंबई महानगरपालिकेत शहर विकासासाठी ज्याप्रमाणे विशेष समिती कार्यरत आहे, त्याच धर्तीवर ठाण्यातही तज्ज्ञांची समिती बनवणं ही काळाची गरज असल्याचं मत देखील उपमहापौर श्री कृष्णा पाटील यांनी व्यक्त केलं आहे। म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये शहर विकास कमिटी आहे, त्या कमिटी अंतर्गत आपलं ठाणे वाढत चाललेलं आहे आणि ठाण्यामध्ये नवीन डेव्हलपमेंट भरपूर होत आहे आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये जे काही विकास करार असतील किंवा आपलं CC असतील नवीन बिल्डिंगची किंवा रिडेव्हलपमेंटचे असतील किंवा नवीन एखादं प्रोजेक्ट तयार असेल तर त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल नगरसेवकांचा किंवा असावा। हे फक्त आपल्या महापालिकेत फक्त काय की प्रशासन आणि तो विकासक ह्यांच्या संगनमताने सगळं चाललेलं आहे आणि याच्यामध्ये बरेच चुकीचे प्रकार पूर्वी घडलेले आहेत आणि त्या प्रकारामध्ये घडलेले म्हणजे कसं होतं की एखाद्या सोसायटीने डेव्हलपमेंट दिला, बिल्डरबरोबर ॲग्रीमेंट केलं आणि इकडे CC पास झाली। CC झाल्यानंतर तिचा असतो 36 महिन्यात किंवा 40 महिन्यामध्ये क्लिअर करा, पण ते 5-5 वर्ष 10-10 वर्ष झाली त्यांची काय CC होत नाहीत। लोकांनी घरं बेघर खाली केलेली आहेत, त्यांचे डिपॉझिट भाडं त्यांना भाडे मिळत नाही आहे आणि ते लोक मग कोणाकडे पळतात, मग स्थानिक आमदार असतील, स्थानिक नगरसेवक असतील किंवा कोर्टात जातात, कोर्टामध्ये पण त्यांना न्याय मिळत नाही। मग त्याच्यावर कुठेतरी ठाण्यातील नगरसेवकांचा कंट्रोल असावा, जसं मुंबईतील नगरसेवकांचा कंट्रोल असल्यामुळे बहुतांश मुंबईमध्ये डेव्हलपमेंटमध्ये असतील तिथे प्रकार चुकीचे घडत नाहीत किंवा फसवणुकीचे प्रकार कमी आहेत प्रमाण, ते ठाण्यामध्ये बऱ्यापैकी जास्त आहे। तर मला असं वाटतं की ठाण्यामध्ये जर ही विकास सुधारणा कमिटी आली आणि त्याच्यावरती नगरसेवक तज्ज्ञ त्याच्यावर अपॉइंटमेंट केले गेले मुंबईच्या धर्तीवर, तर तिथे एक प्रकारे प्रशासक आणि लोकांनी निवडून दिलेली ट्रस्टी लोक म्हणा किंवा नगरसेवक ह्यांचा आणि त्या प्रत्येक प्रोजेक्टवरती कंट्रोल राहील।